एबी एव्हिएशन या कंपनीचं कंत्राट रद्द झालंय खरं, पण हा तुर्कीचे राष्ट्रपती तय्यप एर्दोगान यांना एक मोठा धक्का मानला जातोय आणि याला कारण सुद्धा तसंच आहे. सेलेबीचा तय्यप एर्दोगान यांच्याशी नेमका काय आणि कसा संबंध आहे हे आपण पाहूया. सेलेबी कंपनी सुमेये बायक्तार यांच्या मालकीची आहे. सुमेये बायक्तार तय्यप एर्दोगान यांची मुलगी आहे. सेल्चुक बायक्तार सुमेये यांचे पती आहेत आणि सेल्चुक यांची कंपनी वॉर ड्रोन्सची निर्मिती करते आणि हेच वॉर ड्रोन पाकिस्तानसह जगभरामध्ये पुरवले जातात. तुर्कीने ज्या पद्धतीने भूमिका घेतली, पाकिस्तानला जाहीर पाठिंबा दिला आणि आपण पाहतोय की हे देशविरोधी जे काही कारवाया होतात पाकिस्तान करते किंवा तर त्या शक्तीला सपोर्ट करणारी शक्ती म्हणजे तुर्कीची आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती शेवटी देशहित आणि देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा हा विषय होता. अनेक ठिकाणावरून तक्रारी येत होत्या आणि हे लक्षातही आलं की शेवटी ही तुर्कीची बेस असलेली कंपनी आणि म्हणून आज आमच्या बिकासच्या माध्यमातून म्हणजे सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीच्या बिकास जी आमची आहे ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीच्या माध्यमातून या कंपनीचं काम आज त्याचा परवाना रद्द केला गेला. तुर्कस्तानशी कुठलेही व्यापारी आर्थिक संबंध अजिबात नको, कारण ते पाकिस्तानचे मित्र आहेत. जसं आता आपल्या टुरिस्ट जाणं थांबवलं आहे त्यातून वाढायला पाहिजे. तुर्कस्तानच्या विमानाचा वापर करायचा नाही ते पण थांबायला पाहिजे. तुर्कस्तानशी आपल्या काही संस्थांनी करार केला होता तो पण रद्द करायला पाहिजे. म्हणजे जसा आपण पाकिस्तानवरती बहुआयामी युद्ध सुरू केलेलं आहे तशाच प्रकारचं बहुआयामी युद्ध आपण तुर्कस्तानच्या विरोधात सुद्धा करायला पाहिजे, ज्यामुळे त्यांना ते सुद्धा धडा शिकतील आणि पाकिस्तानला मदत करायच्या आधी पुन्हा एकदा विचार करतील. आणि भारत पाकिस्तानमध्ये युद्धविराम हा आपल्या मध्यस्थीमुळे झाला असा ठाम दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. पण यावरनं ट्रम्प यांनी आता यू टर्न घेतलाय. भारत पाकिस्तानमधल्या वादात आपण मध्यस्थी नाही तर केवळ मदत केली असं ट्रम्प म्हणतात. भारत पाकिस्तानमधला वाद मिटवण्यासाठी आपण केवळ मदतीचा हात पुढे केला असं म्हणत ट्रम्प यांनी भारत पाकिस्तानातल्या मध्यस्थीच्या वक्तव्यावरनं घुमजाव केलेलं दिसतंय. I don't want to say I did, but I sure as hell helped settle the problem between Pakistan and India last week, which was getting more and more hostile. And all of a sudden you'll start seeing missiles of a different type. And we got it settled. I hope I don't walk out of here and 2 days later find out that it's not settled, but I think it is settled. And we talked to them about trade. Let's do trade instead of do war. And Pakistan was very happy with that, and India was very happy with that.